सर्वप्रथम ज्या भगवंताचे आपण पूजन करतो त्या भगवंताचे आपण निष्काम सेवेने आपापल्या जाती धर्मानुसार आपापल्या परंपरेनुसार आपण त्या भगवंताचे पूजन करत असतो माय बाप म्हणून नेहे सुद्धा आपल्या भगवंताचं थोडं नामस्मरण मध्ये टाकतो आहोत। भगवान बाबा हनुमान जी, भगवान बाबा हनुमान जी ले लो प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी ले लो प्रणाम हमारा। ग्रामपंचायत जाट सरपंच साहेब कमलेशजी चव्हाण यांच्याकडून माझ्या मंडळाला 200 रुपयाचं दान आलेलं आहे। माझा मंडळ आभारी आहे। माझ्या मंडळाकडून त्यांना सत्कार प्रणाम आहे, नमस्कार आहे। मंगलमूर्ती जननायका मंगलमूर्ती गणनायका सकल विश्वाच्या नायका सतबुद्धी देई बालका शिवसता लंबोदरा। विश्वव्यापी विश्वंभरा युगे युगे बापा भक्तासाठी युगे युगे बापा भक्तासाठी रूप घेऊन पोट गोटी उभा राहिला जगजेठी
गेला बाप्पाच्या अरखानी पशु पक्षी कीट वन्य प्राणी मुखी वदली चार वाणी सिद्धिदायक सिद्धेश्वर गुरु माझे बुधाजी गेले तेतवनासी दफावर निशान बोले तू माझ्या तुराशी शाहीर जे ताल गविजन गायन केले तुमच्या चरणासी वरदेश्वरान माझ्या रामा माझ्या रामा जाती धर्मामध्ये वास्तुपूजन असो कोणतंही कार्य असो सर्वप्रथम आपल्याला त्या आपल्या रूढी परंपरेनुसार आपल्याला त्या भगवंताचे पूजन करायचं आहे. म्हणून आपण सर्वप्रथम गणेश भगवंताची पूजा करतो. माय बाप कार्यक्रमाच्या स्थळी आपण या भगवंताला प्रथम मान दिलेला आहे. गणेशाला त्या गणेशाचं पूजन करायचं आहे. म्हणून या गणासाठी एक सुंदरशी कर्ज घेतलेली आहे. भगवान है मगर अपना विश्वास नहीं है. त्याच्यासाठी मनाला जागृत करावं लागेल माय बाप हो. म्हणून ऋषी मुनी साधू संत ओ थकले पण त्या परमेश्वराचा शोध लावू शकलो नाही. म्हणून भगवंत आहे कुठं? भगवंत कुठं आहे? तो परेच्या पार आहे, परेच्या पार आहे. म्हणून अशा त्या भगवंताचं आपल्याला पूजन करायचं आहे. मामा समोर काय
सुहानी नजर फिसकारा तरसहारा संग बहारा ये रात सुहानी नजर फिसकारा भगवंताने सृष्टीची रचना कशी केली? अहो मानव जीव जंतू या पृथ्वीच्या पाठीवर नव्हते हो. मानव जीव जंतू या पृथ्वीच्या पाठीवर नव्हते. सर्वत्र अंधकार होता. मग या विश्वाची निर्मिती झाली कशी? मग या विश्वाची निर्मिती झाली कशी? तर परब्रह्म तो असा तो परेच्या पार कुणालाही त्या शक्तीचा थारा लागला नाही आणि अजूनही लागणार नाही. म्हणून त्या अशा भगवंताचं मी पूजन करत आहो. ऐका, तू दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. गणेशा तू दे दे सहारा, प्यारा नाम तुम्हारा. गणेशा दे दे सहारा, सबसे प्यारा विश्व बनाया है तेरी अद्भुत माया है. तेरे बल शक्ति को ना किसने पाया है. और सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा तू दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा तू दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा दे दे सहारा. अद्भुत माया है तेरे बल शक्ति को ना वो किसने पाया है. वो सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा तू दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. आओ गणेशा तू दे दे सहारा, सबसे प्यारा नाम तुम्हारा. गणेशा तू दे दे सहारा, गणेशा दे दे सहारा. सबसे प्यारा है नाम तुम्हारा. प्यारा नाम तुम्हारा. गणेशा तू दे दे सहारा. गणराजा
निर्मिती झाली. परब्रह्माने ज्याला आपण काल म्हणतो, ज्याला काल म्हणतो, जो कुणाला दिसत नाही अशी ती शक्ती, त्या शक्तीच्या माध्यमातून शब्दाची निर्मिती झाली आणि त्या शब्दातून परब्रह्माची निर्मिती झाली. आणि परब्रह्मांनी आपल्या शक्तीने म्हणजे कालाच्या शक्तीने त्यांनी आपलं एक शून्य निर्माण केला आणि त्या शून्यातून 2 अंडे बाहेर पडले माय बाप हो. त्या अंडातून असे मानव आणि स्त्री असे अर्ध नारीत्व आपण त्याला शरीर म्हणतो असं निर्माण झाला. आणि त्याच्यातून त्याला ब्रह्माची म्हणजे रज तम गुण सत्व, रज तम गुण सत्व असे 3 निर्माण झाले. आणि त्याच्यातून त्या परब्रह्माने त्या देवांची निर्मिती केली. माय बाप होय का समोर काय म्हणतो. आपल्या मुखातून ओम हा जो शब्द निघतो परमेश्वराची निर्मिती तिथून आहे माय बापू. म्हणून अशी ज्वाला फटली म्हणजे पृथ्वीतून असा तेजोमय 1000 लक्ष म्हणजे सूर्याच्याही तेजापेक्षाही तेज असा ज्वाला फुटला. आणि त्या ज्वालेतून माझ्या विश्वाची निर्मिती झाली माय बाप हो. म्हणजे समोर काय म्हणायचं आहे का माझ्या. प्रकाश पता हर बुंद बुंद ने रंग लुटा तुमको पता. प्रकाश पता हर बुंद बुंद ने रंग लुटा. ओम सोम से ध्वनि उठा जली आत्मज्योत से वृत्त फटा बुंद बुंद ने रंग लुटा तुमको पता. प्रकाश पता हर बुंद बुंद ने रंग लुटा तुमको. या मानवाची निर्मिती त्या म्हणजे रज तम सत्व. रज हे ब्रह्माला दिलं, तमोगुण हे विष्णूला मिळालं आणि सतगुण विष्णूला मिळालं आणि तमोगुण त्या शंकराला दिला. असे 3 देवांची निर्मिती झाली माय बाप. त्या 3 देवाची निर्मिती झाल्याच्या नंतर मानवाची निर्मिती त्याने सृष्टी निर्माण केलं. सृष्टी निर्माण करण्याचं कार्य त्या ब्रह्माकडे होतं. म्हणून मला काय म्हणायचं आहे. तब सृष्टि रचाया है, मानव प्राण बनाया है. तब सृष्टि रचाया है, मानव प्राण बनाया है. ओ सबसे प्यारा नाम तुम्हारा और गणेशा तू दे दे सहारा. सबसे प्यारा नाम तुम्हारा आओ गणेश तू दे सारा. नाम तुम्हारा आओ गणेश.
मानव प्राणी जिवंत राहू शकला नसता अशी ती रचना त्या परमेश्वराने केली. म्हणजे त्या परमेश्वराचा शोध अजूनही कोणी लावू शकलेला नाही. पण ब्रह्माने आपल्या आईला विचारलं हो, ब्रह्माने आपल्या आईला विचारलं, आई माझा बाप कोण, माझा बाप कोण. तर आई म्हणाली, आई म्हणजे प्रकृती, प्रकृतीला विचारलं माझे बाप कोण. तर प्रकृती म्हणाली तू तिच्या शोध कर, त्या शक्तीचा शोध कर. म्हणून त्या ब्रह्मालाही त्या शक्तीचा शोध लागला नाही. कारण आईला असं वचन दिलं होतं त्या ब्रह्माने की मी माझ्या वडिलाचा शोध लावल्याशिवाय मला विश्वास बसणार नाही. पण त्या आईलाही त्या कालाने वचन दिलं होतं की मी कुणालाही दिसणार नाही. मी ही जी शक्ती आहे माझी हे तुमच्या भोवताल चैतन्य फिरत राहील, पण कुणालाही नजरेस येणार नाही, आड राहणार, पण कुणालाही दिसणार नाही असं वचन दिलं होतं. म्हणून त्या ब्रह्माने शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण ब्रह्माला काही आई मिळाली, बाप मिळाला नाही. परंतु त्याच्यामध्ये गायत्री मा मिळाली. गायत्री मायला म्हणलं की तू माझ्यासाठी, कारण मी आईला वचन दिलं की माझ्या वडिलाचा शोध लावल्याशिवाय मी घरी परत येणार नाही. परंतु आता मला तर माझे वडील दिसले नाही हो, पण घरी जाऊ कसा. म्हणून रस्त्यामध्ये गायत्री आई मिळाली आणि गायत्रीला म्हणलं की तू मला माझे काम आहे, माझं काम करशील का. तर गायत्रीने म्हणाली कोणतं, की मला साक्षीदार हवा आहे, मला साक्षीदार हवा आहे. म्हणून गायत्री म्हणाली त्या ब्रह्माला की तुला माझ्यासोबत उपभोग करावा लागेल, उपभोग करावा लागेल. ब्रह्माने उपभोग केला त्या गायत्री बरोबर आणि तिच्या पोटी वृक्षवती नावाची ही एक कन्या जन्माला आली. वृक्षवती कन्या नावाची पुत्री जन्माला आली ना. तो एक आणि त्यांनी सबूत केलं. पुष्पवतीला म्हणायला लागला ब्रह्मदेव की तुला माझी गवळ द्यावा लागेल, माझ्या आई बरोबर सांगावं लागेल का मला माझे वडील मिळाले. पुष्पवती म्हणाली मी हे खोटं बोलणार नाही. परंतु पुष्पवती त्यालाही म्हणू लागली की मी तुझ्यासोबत करायला तयार आहे, संबंध स्थापित करायला तयार आहे. परंतु माझं एक काम करा, माझ्या आईला तुला सांगावं लागेल. म्हणून आईकडे गेला आणि आईला म्हणू लागला मला परब्रह्म मिळाले, मला परब्रह्म मिळाले. आई म्हणाली कसं मिळालं, कारण आईला माहित होतं की ही दैवी शक्ती आहे, कुणाला मिळणार नाही. मग त्यांनी आपलं सर्व सारांश खोलून सांगितलं. म्हणून त्या मातेने प्रकृतीने त्या ब्रह्माला श्राप दिला, तू पूजा करण्याच्या लायकीचा नाहीस, तू पूजा करण्याच्या लायकीचा नाहीस. तुझी पूजा कोणी मानव धर्मामध्ये किंवा या सृष्टीवर कोणीही पूजा करणार नाही. म्हणून माय बाप होत्या ब्रह्माची पूजा होत नाही हे स्पष्ट सांगितलेलं. समोर काय म्हणतोय
आया दवड़ के दिन रात में तुझे मानते बात करे तुझको गया करे दिवसाचे रात्र गेलं माय बाप दिवसाचे रात्र गेलं हे आपल्याला नाही समजणार त्या परमेश्वराला माहित आहे त्या परेच्या परेकडे आहे त्याला माहित की सृष्टीची रचना कशी केली म्हणून काय म्हणायचं आहे मला सब सूत्र तुम्हारे हाथ में दुश्मन को मिलाया खात में आया दवर के दिन रात में तुझे मानते सब सूत्र तुम्हारे हाथ में दुश्मन को मिलाया खात में आया दवर के रात में तुझे मानते संतों ने बताया है कन कन में समाया है संतों ने बताया है कन कन में समाया है तो सबसे प्यारा नाम तुम्हारा आओ गणेशा तू दे दे सहारा तो सबसे प्यारा नाम तुम्हारा आओ गणेशा तू दे दे सहारा तो सबसे प्यारा नाम तुम्हारा आओ गणेशा तू दे दे सहारा तो सबसे प्यारा माणसाचं हे एकच आत्मा आहे माणसाचं आपल्याला भगवंताचं रूप पाहायचंय तर आपल्या मानवामध्ये पाहावं आपल्या मानवामध्ये पाहावं बाबा जुमदेवजींनी सांगितलं की परमेश्वर हा कुठं आहे आपला आत्मा तो दुसऱ्याचा आत्मा एका आत्म्याचा अपमान आपण पाया लागून एक नमस्कार करा कारण माझा आत्मा आणि तुमचा आत्मा सारखाच आहे हो माझा आत्मा आणि त्या परमेश्वराचा आत्मा कारण आत्मा आहे म्हणून जिवंत आहोत आपण म्हणून या सृष्टीवर जीव जंतू मानव प्राणी आत्मा आहे म्हणून आहे अन्यथा आत्मा नसता तर हवा रूपी कुणीही राहिलं नसतं म्हणून समोर काय म्हणायचं मला ऐका शाहिर जयपाल ने गाया